नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेसनमध्ये आपण चेंज द व्हॉइस बेस्ड ऑन टेन्सेस पार्ट 1 हा भाग शिकलो। या लेसनमध्ये आपण वाक्यात जेव्हा दोन कर्म असतात तेव्हा त्यांचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसे करावे, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच प्रत्यक्ष कर्म व इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच अप्रत्यक्ष कर्म वाक्यात कशी शोधावीत, डायरेक्ट ऑब्जेक्टने सुरू होणारे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तसेच इनडायरेक्ट ऑब्जेक्टने सुरू होणारे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य कसे तयार करावेत याचा अभ्यास करणार आहोत। ॲक्टिव्ह व्हॉइस व पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य देखील आपल्याला ओळखता यायला हवीत, यासाठी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। चला तर मग पाहूया चेंज द व्हॉइस ऑफ सेंटेन्सेस विथ द टू ऑब्जेक्ट्स ऑर डबल ऑब्जेक्ट्स। पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सेंटेन्स विथ टू ऑब्जेक्ट्स, दोन कर्म असलेल्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतरण। पहिलं वाक्य पहा, दे टॉट हिम अ लेसन। या वाक्यात दे हा सब्जेक्ट आहे, टॉट हे व्हर्ब आहे, हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, अ लेसन हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे। इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखणं सोपी गोष्ट आहे, ती पाहूया कसं ओळखलं जातं। दे टॉट हिम, व्हॉटने प्रश्न विचारला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो। दे टॉट अ लेसन टू हुमने प्रश्न विचारला तर हिम हे उत्तर मिळतं, म्हणजेच ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे। हे या ठिकाणी लक्षात घ्या, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला ओळखता यायला हवी। वाक्यात टॉट हे क्रियापद आले आहे, त्यावरून आपल्याला वाक्याचा भूतकाळ लक्षात येतो। या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आधी घेतलं जातं किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट आधी घेतलं जातं, दोन्ही प्रकारे आपण वाक्य पाहूया। हिम हिची द्वितीय आहे, त्यानुसार हिमनुसार आपण हिमची प्रथमा घेतली ही, व ही नुसार हेल्पिंग वर्ब वॉज वापरले आहे, कारण की ही हा एकवचनी आहे। त्यानंतर टॉट हे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 वापरलेले आहे। त्यानंतर अ लेसन हे डायरेक्ट ऑब्जेक्ट जसेच्या तसे लिहिलेले आहे व बाय लावून कर्त्याची द्वितीया केलेली आहे। या ठिकाणी वाक्यात दे हा कर्ता होता, त्याची द्वितीया होते देम। दुसऱ्या प्रकारे वाक्य कसे तयार होते ते पाहूया। वाक्यात आधी डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिलेले आहे अ लेसन। अ लेसन हे एकवचनी असल्यामुळे त्यानुसार हेल्पिंग वर्ब वॉज हे निवडलेले आहे, कारण की वाक्यात भूतकाळ आहे। त्यानंतर टॉट हे टीच टॉट म्हणजेच तिसरे रूप V3 वापरलेले आहे। त्यानंतर टू हे प्रेपोजिशन योजून हिम हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहिले व त्यानंतर बायने कर्त्याची द्वितीया केलेली आहे। अशा रीतीने आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सेंटेन्स विथ टू ऑब्जेक्ट्स करतो। पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सेंटेन्स विथ टू ऑब्जेक्ट्स, दुसरं वाक्य पाहूया। ही गिव्स हर अ बुक। या वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखायचा प्रयत्न करा बरं। या वाक्यात ही हा सब्जेक्ट आहे, गिव्स हे व्हर्ब आहे, हर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, कारण की ही गिव्स व्हॉट अ बुक टू हुम टू हर, त्यामुळे अ बुक हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे आपल्या लक्षात येतं। या वाक्याचा काळ ओळखा पाहू। गिव्स आलेल्यामुळे वाक्यात प्रेझेंट टेन्स आहे, हे आपल्या लक्षात यायला हवं। पहिलं वाक्य पहा, म्हणजे ज्या वेळेला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्टने वाक्याची सुरुवात करत असतो त्यावेळेला आपण द्वितीयेचं प्रथमेत रूपांतर करतो। हर ही द्वितीय आहे, कशाची? शीची, म्हणून शी आधी लिहिला। शी नुसार वाक्यात हेल्पिंग वर्ब वापरावं इज, कारण की शी हा एकवचनी कर्ता आहे, त्यानुसार आपल्याला इज वापरावा लागेल, कारण की वाक्यात वर्तमान काळ आहे। त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे, गिव गेव गिव्हन, म्हणजेच गिव्हन हे क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच V3 आहे। त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट जसाच्या तसा लिहिलेला आहे अ बुक, आणि बाय लावून कर्त्याची द्वितीया करायची आहे।
या ठिकाणी वाक्यात ही हा कर्ता आहे, त्याची द्वितीया होते हिम. दुसऱ्या प्रकारे बघूया वाक्य कसं तयार होतं. अ बुक डायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्टने आपण सुरुवात केलेली आहे. अ बुक हे एकवचनी असल्यामुळे क्रियापदाचा काळ किंवा वाक्याचा काळ वर्तमान काळ असल्यामुळे इज हे हेल्पिंग व्हर्ब निवडावे किंवा वापरावे. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप लिहावे गिव्हन. त्यानंतर टू लिहून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जसाच्या तसा लिहावा व बाय लावून कर्त्याची द्वितीया लिहायची आहे. तिसरं वाक्य पहा. आय गिफ्टेड हर अ रिस्ट वॉच. या वाक्यात आय हा सब्जेक्ट आहे, गिफ्टेड हे व्हर्ब आहे, हर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, अ रिस्ट वॉच हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्टने सुरुवात करूया. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मध्ये हर ही शी ची द्वितीया दिलेली आहे. त्यानुसार या ठिकाणी वाक्यात आधी शी वापरावा. शी हे एकवचनी असल्यामुळे त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब वॉज वापरावं, कारण की वाक्याचा काळ भूतकाळ आहे. हे कशावरून लक्षात येते. गिफ्टेड, गिफ्ट, गिफ्टेड, गिफ्टेड म्हणजेच V3 या ठिकाणी आपल्याला वापरावं लागणार गिफ्टेड. त्यानंतर अ रिस्ट वॉच हे डायरेक्ट ऑब्जेक्ट जसेच्या तसे लिहिलेले आहे व शेवटी बाय लावून कर्त्याची द्वितीया लिहिलेली आहे. आयची द्वितीया होते मी, म्हणून त्या ठिकाणी बाय मी अशा रीतीने वाक्य तयार होते. दुसऱ्या पद्धतीने पाहूया. अ रिस्ट वॉच म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रथम स्थानी येईल. त्यानंतर अ रिस्ट वॉच एकवचनी असल्यामुळे वॉज हे भूतकाळी क्रियापद वापरलेले आहे. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप गिफ्टेड वापरलेले आहे. नंतर टू लिहून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जसाच्या तसा लिहावा. रिस्ट वॉच वॉज गिफ्टेड टू हर बाय मी. चौथं वाक्य पाहूया. राज इज टीचिंग अस हिंदी. या वाक्यामध्ये राज हा सब्जेक्ट आहे, इज हे हेल्पिंग व्हर्ब आहे, टीचिंग हे व्हर्ब आहे, अस हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हिंदी हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. वाक्यात इज आलेला आहे आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे. यावरून आपल्याला वाक्याचा वर्तमान काळ लक्षात येतो, परंतु तो वर्तमान काळ कोणता आहे. चालू वर्तमान काळ आहे. हे जरी समजलं नाही तरी आपल्याला वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करता येते. अस ही वीची द्वितीया आहे, त्यामुळे असची प्रथमा आपण वी आधी लिहावी. त्याच्यानुसार हेल्पिंग व्हर्ब वापरावे. वी नंतर आर वापरलेला आहे. या ठिकाणी वाक्यामध्ये टीचला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे. त्यामुळे बेईंग लिहायला विसरू नका. लक्षात घ्या, या ठिकाणी बेईंग लिहावा लागणार, कारण की टीचिंग यामध्ये आयएनजी प्रत्यय आलेला आहे. वी आर बेईंग. नंतर क्रियापदाचे तिसरे रूप टॉट हे वापरावे लागेल. त्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट हिंदी जसाच्या तसा लिहिलेला आहे व बाय लावून करता जसाच्या तसा लिहावा. जर वाक्यात नाम दिलेले असेल ते जसंच्या तसं वापरावं. दुसऱ्या प्रकारे वाक्य कसं तयार होतं पाहूया. हिंदी इज बेईंग टॉट टू अस बाय राज. या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट हिंदी जसाच्या तसं घेतलेला आहे. हिंदी हा एक विषय आहे. एक विषय असल्यामुळे त्याच्यानुसार क्रिया हेल्पिंग व्हर्ब वापरलं जाईल इज. त्यानंतर वाक्यात क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागल्यामुळे बेईंग वापरावं. त्यानंतर टीच याचं तिसरं रूप टॉट हे वापरावं लागेल. त्यानंतर टू हे प्रेपोजिशन वापरून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जसाच्या तसा लिहावा व बाय लावून करता लिहावा. पाचवं वाक्य पहा. अंजली सेंड देम अ मेसेज. या वाक्यात अंजली सब्जेक्ट आहे, सेंट व्हर्ब आहे, देम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, अ मेसेज डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सेंट या क्रियापदाने समजणार आहे. सेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप या ठिकाणी वापरलेले आहे, म्हणजेच वाक्याचा भूतकाळ वापरलेला आहे, कारण की सेंड, सेंट, सेंट दुसरं आणि तिसरं रूप सारखं असतं. वाक्याचा आपल्याला काळ कळत आहे भूतकाळ. इनडायरेक्ट ऑब्जेक्टने आपण पहिलं वाक्याची सुरुवात करूया. देम. देम ही द्वितीय आहे, त्याची प्रथमा होते दे. दे नुसार आपल्याला भूतकाळी हेल्पिंग व्हर्ब वापरावा लागेल वेअर. त्यानंतर सेंट हे क्रियापदाचे तिसरे रूप वापरलेले आहे. त्यानंतर अ मेसेज हे डायरेक्ट ऑब्जेक्ट जसेच्या तसं वापरून बाय लावून
करता लिहिलेला आहे, कारण की ते नाम आहे. म्हणून वाक्य तयार होते, दे वेर सेंट अ मेसेज बाय अंजली. आता आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट आधी वापरून वाक्य तयार करून बघायचं आहे. अ मेसेज हे डायरेक्ट ऑब्जेक्ट जसेचे तसे लिहिले. त्यानंतर ते एकवचनी असल्यामुळे वाज हे क्रियापद वापरलेले आहे. त्यानंतर सेंट हे क्रियापदाचे तिसरे रूप वापरून म्हणजेच V3 वापरलेले आहे. त्यानंतर टू हे प्रेपोजिशन वापरून देम म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जसाच्या तसा लिहिला आहे व शेवटी बाय लिहून करता अंजली जसाच्या तसा लिहिलेला आहे. म्हणजेच वाक्य तयार होते, अ मेसेज वॉज सेंट टू देम बाय अंजली. अशा प्रकारे आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सेंटेन्स विथ टू ऑब्जेक्ट्स करतो.